1.5 फुटाचा फाटा आहे आणि या 1.5 फुटाच्या फाटामध्ये तुम्ही बघू शकता की हे जेमतेम पाऊण फूट, पूर्ण फूट नाही येते, 12 इंच किंवा 10 इंचच ही पास याच्यामध्ये चालणार आहे. म्हणजे 10 बोटं, कोणीतरी म्हणते 10 बोटं, आता आपण मोजू. 4 4 8 4 12 12 बोटं, कोणी म्हणते ती 12 बोटाची ही पास चालणार आहे. आणि तुम्हाला मी डेमो दाखवतो की कशा पद्धतीने ही चालेल. म्हणजे एवढं असं हे तण नियंत्रित करेल मित्रांनो असं. त्यामुळे ती काही छोटी होत नाही आणि मोठी होत नाही. असा हा जुगाड, 3 डवरे 3 कोळपणे, आणि आपल्याला उद्या कोळपणी करायची आहे. त्याचा डेमो पण आपण तुम्हाला दाखवू. नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही जे पीक बघताय ते कुठलं पीक आहे? हे आहे मित्रांनो सोयाबीन. आता सोयाबीनमध्ये तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने सोयाबीन निघलं आहे. एवढं काही पतलं झालं नाही आणि एवढं काही दाट झालं नाही. सोयाबीन आणि तूर आहे. तूर आपण आधी काढलेली आहे आणि त्यानंतर आपण सोयाबीनची पेरणी केली. मित्रांनो 17 जूनची ही पेरणी आहे. साधारणतः आता हे पीक आजची तारीख 30, म्हणजे 13 दिवसाचं झालं आहे. आता तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये हे जे तण दिसतंय तुम्हाला, आता तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. वाफ झालेली आहे वाईची आणि याला वाही देणे गरजेचं आहे. म्हणजेच कोळपणी एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता. त्यासाठी आता आपण याचा जुगाड बनवणार आहे. मित्रांनो, हा जो फाटा आहे हा 1.5 फुटाचा फाटा आहे. तुम्हाला एकदा मी दाखवतो. अर्धा अर्धा आणि अर्धा 3 फूट आपण याच्यामध्ये अंतर घेतलं आहे. आणि याच्यामध्ये जे चालणारी पास आहे आता ती 1 फुटाचीच चालणार. म्हणजे इथून ते इथपर्यंत अशी एवढीच ती चालणार. आणि ती पास जी आहे खालून शिवटी राहील. म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याची कोळपणी झाली पाहिजेत. आता उद्या त्याचा जुगाड करायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण वाहीची व्यवस्था करणार आहे. आता जे 3 डवरे म्हणजे 3 कोळपणे याच्यामध्ये चालतील आणि 3 माणसं, 1 बैलजोडी असा काहीसा संपूर्ण याच्यामध्ये हा जुगाड 3 माणसं 1 बैलजोडी असा काहीसा जुगाड आपल्याला याच्यावरती करावा लागेल. तुम्ही बघू शकता की सोयाबीन अत्यंत चांगल्या पद्धतीने उगलं आहे. परंतु आता याला जोपर्यंत आपण वाई वगैरे देणार नाही ती चांगलं अजून उठणार नाही. म्हणजे त्याला छान पद्धतीने अशी कोळपणी जर झाली तर मस्तपैकी ते पीक जोरात ग्रोथ करते असं जुन्या जाणत्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे उद्या आपल्याला जर पावसाचे आता एवढे काही असे योग नाही आहे, उद्या जर खुलवाट असली तर आपण याला कोळपणी करून टाकू बैलगाडीवरती. तर अशा पद्धतीने तुम्हीही काय सोयाबीनचं जर बघत असाल तर आता हे 14-15 दिवसाचं पीक झाल्यानंतरच मित्रांनो कोळपणी करा. कारण काय? कारण जर पीक तुमचं लहान असेल तर ते दबून जाईल आतमध्ये आणि ते वर येत नाही. आता तुम्ही बघू शकता की हे पीक दबण्यासारखं नाही आहे किंवा आतमध्ये त्याच्यावरती माती पडण्यासारखं नाही आहे. म्हणून आपण याची आता कोळपणी घेणार आहोत. तर असं काहीसं मित्रांनो सोयाबीनचं पीक छान पद्धतीने आपलं उगलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही कुठकुठले पिकं घेतात ते पण सांगा. तर मित्रांनो, घेऊन येऊया असेच नवनवीन व्हिडिओ. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. छान पद्धतीने इकडे तुम्ही बघू शकता की मोठं असं 6-6, 7-7, कुठं 8-8 पान. अजून याच्यावरती मित्रांनो रोग वगैरे नाही आहे. पहिले आपण आता हे मस्तपैकी याची कोळपणी करून घेऊ. त्यानंतर याच्यावर तण नियंत्रणासाठी तणनाशक फवारणी करूया. आणि त्यानंतर मग जे काही कीटकनाशकं, त्याचबरोबर बुरशीनाशकं आणि टॉनिक वगैरे ह्या सगळ्याचा एक फवारा घेऊ. त्याचा पण आपण एक व्हिडिओ सविस्तर घेऊ. बघा व्हिडिओ मस्तपैकी आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. घेऊन येऊया नवीन व्हिडिओ.